श्री स्वामी समर्थ. अमृतमय दिवस म्हणजे स्वामी प्रकट दिवस. या दिवशी आपण एक विशेष संकल्प करा. हा संकल्प जो आहे ना, तो तुमचं आयुष्य बदलेल आहे. कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी स्वामींचा महामंत्र आणि संकल्प. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा महामंत्र देणारे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिवशी आपण काय करतो? सर्वजण मंदिरात जातो, दर्शन घेतो, नैवेद्य दाखवतो. पण खरं सांगू का, स्वामींना केवळ तुमची पूजा नकोय, तर त्यांना तुमचा आत्मविश्वास हवा आहे. आजच्या या विशेष दिवशी आपण एक असा संकल्प करणार आहोत, जो आपल्याला कोणत्याही संकटात ढळू देणार नाही. प्रकट दिवशी सकाळी लवकर उठून स्वामींना अभिषेक करा. त्यांना पिवळी फुले आणि तुळशी अर्पण करा. नैवेद्यासाठी स्वामींचा आवडता पदार्थ म्हणजे पुरणपोळी किंवा पिठलं भाकरी नक्की अर्पण करा. घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी उदबत्ती आणि दीप प्रज्वलित नक्कीच ठेवा. भक्तांनो, स्वामी जे आहे ते एक दैवत नसून आपल्या जीवनातला एक जिवंत आधार आहे. जेव्हा जग आपल्याला नकारतं ना, जेव्हा आपल्याला सगळे साथ सोडून देतात, तेव्हा अक्कलकोटच्या वटवृक्षाची सावली आपल्या मनाला आधार देते. स्वामी म्हणतात, अनन्य भावे मला शरण येशील तर तुझे सर्व दुःख मी हरण करेन. पण शरण जाणं म्हणजे काय? तर परिस्थिती कशीही असो, त्यांच्यावरचा विश्वास न गमावणं. चला, आजचा विशेष संकल्प. या दिवशी आपण कोणता संकल्प करूया? संकल्प करण्याकरता आपल्या हातात पाणी घ्या आणि जी संकल्प विधी आहे ती नक्की करूया. त्या दिवशी आपल्याला काय करायचंय? म्हणायचं आहे की हे स्वामी राया, आजपासून मी माझ्या आयुष्यातील कोणत्याही कठीण प्रसंगाला घाबरणार नाही. परिस्थिती कितीही प्रतिकूल असो, मी हार मानणार नाही. कारण मला ठाऊक आहे, माझा हात तुमच्या हातात आहे. मी रडणार नाही, तर लढणार आहे. हा संकल्प फक्त शब्दांचा नाही, तर तुमच्या अंतरात्म्याचा आवाज असायला हवा. यावेळेस आपल्याला पुढे अजून संकल्प घ्यायचा आहे की आजपासून परिस्थिती कोणतीही असो, मी तुझ्या 11 माळी रोज करणार आहे आणि तुझ्यावरचा विश्वास मी कधीच गमावणार नाही आहे. कठीण काळात सुद्धा स्वामी सदैव आपल्या बरोबर असतात. जेव्हा तुम्हाला वाटेल की आता सगळं संपलंय, तेव्हा शांतपणे डोळे मिटा आणि स्वामींच्या चरणाचे स्मरण करा. स्वामी कधीच आपल्या भक्ताला वाऱ्यावर सोडत नाही. ते म्हणतात, तू तुझे कर्म करत राहा, फळाची चिंता माझ्यावर सोड. तुमचा आजचा संघर्ष उद्याच्या यशाची शिडी आहे, हे विसरू नका. या संकल्पानंतर आजच्या दिवशी किमान 108 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला जप करायचाच आहे. शक्य असल्यास 11 वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे. हे केवळ अक्षरे नसून ती आपली ऊर्जा आहेत, जी आपल्या घरामध्ये आणि आपल्या मनामध्ये नकारात्मकताला दूर करेल. स्वामींच्या चरणी प्रार्थना आपल्याला करायची आहे की हे देवा, तुम्ही माझे दुःख दूर करा, पण याबरोबर माझ्याबरोबर जे पण दुःखी आहे, ज्यांचं मन माझ्याहून जास्त दुःखी आहे, त्यांचं दुःख तुम्ही आधी दूर करा आणि त्यांना सुद्धा संकटाशी लढण्याचं बळ मिळू द्या. त्यांच्या जीवनामध्ये तू खुशी आण. हे स्वामींना आपल्याला सांगायचं आहे. आपल्याबरोबर दुसऱ्यांचा सुद्धा आनंद, खुशी, त्यांचं सुख आपल्याला. स्वामी, माझ्या मनातला अहंकार कमी करा. इतरांबरोबर माझा व्यवहार नम्रतापूर्ण असो, हा आशीर्वाद तुम्ही मला द्या.
आणि माझ्या मनामध्ये कोणाच्याही प्रती वाईट विचार येऊ देऊ नका. आजच्या या प्रकट दिवसानिमित्त माझ्या जीवनामध्ये जे काही संकट आहे, जे काही प्रारब्ध आहे, त्या प्रारब्धाला मी लढणार आहे आणि मी लढीने तेव्हा तुम्ही माझा हात सोडू नका आणि तुम्ही नाही सोडणार हा विश्वास मला आहे. हे स्वामी राया, माझ्याकडून काही चुकलं आहे तर ते तर क्षमा करा. त्याचबरोबर माझ्या हातून कोणची चूक होणं ह्याचं लक्ष मी स्वतः देईन, पण झाली तर तुम्ही मला त्या चुकीमधून पुढे कसं निघायचं ह्याचा मार्ग मला तुम्ही द्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा विशेष संकल्प आपल्याला आवडला असेल तर कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या विशेष व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.